उत्स्फूर्तपणे बोलता यावं म्हणून आपण टाईम स्पीकिंग हा ऑप्शन ठेवलेला आहे. टाईम स्पीकिंग ऑप्शनला ऑन केल्यानंतर प्रत्येक वेळी वेगळा विषय येईल आणि तो टाईम तुम्हाला निवडायला सांगेल. तो Your काही topic Your is topic a is a festival I festival love. I love. Name the Name the festival and festival and describe what you describe do what you during do it. during it. जर तुम्हाला हवं असेल तुम्ही 30 सेकंद घेऊ शकता. 45 सेकंद जसा कॉन्फिडन्स वाढेल तसं तुमचा टायमर वाढवता येईल आणि प्रत्येक वेळी इथं वेगळा विषय येणार आहे. तर इथं आपण 30 सेकंद निवडला. विद्यार्थ्याला आता काय बोलायचं सुचत नसेल तर विद्यार्थ्याने काय करावं, ChatGPT केलंही चालेल. तिथं सांगावं की 30 सेकंद बोलता येईल असं मला स्क्रिप्ट तयार करून दे. एकदा दोनदा वाचावं आणि मग इथं बोलून दाखवावं. प्रत्येक वेळी वेगळा विषय येणार आहे हे पण लक्षात ठेवा. म्हणून जोपर्यंत तुम्ही माईक ऑन करत नाही तोपर्यंत ते चालू होणार नाही. मी आता सुरू करतो. My favorite festival is Diwali. It normally comes in October or November. We have holidays in Diwali. Our examination ends before Diwali and we have holiday more than 15 to 20 days. Normally we goes to our uncle's hometown to spend our Diwali vacation. There our grandparents also spend time with us. तर अशा पद्धतीने 30 सेकंद आपण काहीतरी बडबड केली आणि त्यांनी सांगितलं तुम्ही किती शब्द बोललेला आहात, तुमची फ्लुएन्सी कशी होती, तो एक्सिलेंट म्हणतो, कॉन्फिडन्स कसा होता, तर हाय म्हणतो, किती अक्षरं किती शब्द, आणि हे आपल्याला पुढं आणखी वाढवत न्यायचं आहे. त्याच्या नोंदी आपण ठेवू शकतो. आणि अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना कॉन्फिडेंटली बोलण्यासाठी हे टूल अतिशय आवश्यक आहे. या टूलचं नाव आहे स्किल टॅप प्रो स्पोकन इंग्लिश कोर्स.